एक मोठी अपडेट समोर येते। आसामच्या जंगलात सुकोई 30चा भीषण अपघात झालाय। स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि पूर्वेश दुरातकर हे शहीद झाले। आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या सुकोई 30 MKI फायटर जेटच्या भीषण दुर्घटनेत भारतीय वायुसेनेचे 2 अधिकारी शहीद झाले। स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरातकर अशी या वीरपुत्रांची नावे आहेत। वायुसेनेने अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिलाय। दोन्ही शूरवीरांच्या निधनाबद्दल तीव्र शोकही व्यक्त केलाय। तर आसामच्या जंगलात या सुखोई 30 चा मोठा भीषण असा अपघात झाला। यामध्ये भारतीय वायुसेनेचे 2 अधिकारी शहीद झाल्याची माहिती ही सध्या समोर येते। स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि पूर्वेश दुरातकर हे शहीद झालेत। आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात हा भीषण असा अपघात झाला। तर वायुसेनेकडून या सगळ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मोठी अशी बचाव मोहीम राबवण्यात आली होती। त्यानंतर या संदर्भातली एक मोठी अपडेट। आसामच्या जंगलात सुखोई 30चा हा भीषण अपघात झाल्यानंतर यामधील 2 वीरपुत्र हे शहीद झालेले। आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात झालेल्या या सुखोई 30 MKI फायटर जेटच्या भीषण दुर्घटनेत भारतीय वायुसेनेचे 2 अधिकारी हे शहीद झालेले आहेत। स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरातकर अशी या वीरपुत्रांची नावे आहेत। वायुसेनेने अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे। दोन्ही शूरवीरांच्या निधनाबद्दल तीव्र शोकही व्यक्त करण्यात आलेला आहे। भारतीय वायुसेनेचे 2 अधिकारी शहीद झाल्याची माहिती ही सध्या समोर येते। आसामच्या जंगलात सुखोई 30चा भीषण असा हा अपघात झाला होता। त्यानंतर वायुसेनेकडून युद्धपातळीवरती या सगळ्या संदर्भातलं बचाव मोहीम ही राबवण्यात येत होती। त्यानंतर आता वायुसेनेकडून या सगळ्या वृत्त हे समोर आणण्यात आलेले आहे, ज्यामध्ये 2 वीरपुत्र हे शहीद झालेले आहेत। भारतीय वायुसेनेचे 2 अधिकारी शहीद झाल्याची माहिती ही सध्या समोर येते। आसामच्या जंगलात सुखोई 30चा भीषण असा अपघात झाला। त्यामुळे आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात हा अपघात झाल्याची माहिती ही सध्या समोर आलेली आहे।